पुण्यामध्ये शिवसेना भाजपमध्ये वाद झाले। चंद्रकांत पाटील मोहोळांवर रवींद्र धंगेकरांनी गंभीर आरोप केलेत। चंद्रकांत पाटील मुरलीधर मोहोळांचे गुंडांशी संबंध आहे। रवींद्र धंगेकर यांच्याशी हे सगळे आरोप आता समोर पाहायला मिळत आहेत। तर रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। जे नेते शिवसेनेचे रवींद्र धंगेकर आहेत, तुम्ही कसं पाहताय? कारण का रोहित पवारांचे फोटोज, रोहित पवारांनी काल सांगितलं की राम शिंदे यांना तो मानतो, राम शिंदेंचा जवळचा कार्यकर्ता सचिन घायवळ आहे। त्यानंतर रोहित पवारांचे देखील फोटोज पाहायला मिळत आहेत। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार, त्यांची आई, त्यांच्यासोबत देखील सचिन घायवळ आणि निलेश घायवळ पाहायला मिळतोय। बघा, याच्यामध्ये मी पहिल्या दिवशी म्हणतो की आम्ही सगळ्या राजकीय लोकांनी शहाणपणा घेतला पाहिजे माझ्या सहित, की आपण आपल्याजवळ कोणाला आपण मदत करतो, कोण आपल्याजवळ, तर आम्ही रस्त्याने जाताना अनेक फोटो काढतो, तो विषय वेगळा। पण तुम्ही राजकीय गुन्हेगारीमध्ये तुम्ही किती मदत केली, कोणी केली, ह्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे। मग रोहित दादा असतील, त्यांची ते शिंदे असतील किंवा चंद्रकांत दादा असतील, समीर पाटील, ह्यांचं पोलिसांना माहीत, त्यांनी एकदा जाहीर करावं की यांचं कुठपर्यंत आहे। आणि समाजाला कळण, जनतेला कळण। आता कोण म्हटलं मला रस्त्याने फोटो काढायचं, तर कळतं रस्त्याने आमचेही फोटो काढतात। मग त्याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांना मदत करतो। आता तुम्हाला माहिती आहे आम्ही रस्त्याने उतरतो, लाईन लागते फोटो, पण त्याचा अर्थ असा नसतो। पण एक्झॅक्ट आम्ही हे म्हणतो की हे कुठल्या पद्धतीने पोलिसांना अप्रोच होतात, प्रशासकांना अप्रोच होतात आणि ह्याच्यामध्ये त्यांची गुन्हेगारी कशी वाढवतात हे शोधतात। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाहतोय, त्यामुळे आता पुणेकर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण का आता पुणेकरांना जागं करणं हेच महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी रवींद्र धंगेकर आपल्याला काम करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र।